पाणी म्हणते येतून हवा म्हणते नाही, दादा पाणी म्हणते येतून हवा म्हणते नाही. अशी कशी हवा हे चैली, अशी कशी हवा हे चैली, भाऊ माई पराठी दैली. अशी कशी हवा हे चैली, भाऊ माई पराठी दैली. माई पराठी दैली, माई पराठी दैली, माई पराठी दैली, माई पराठी दैली. कराला वर कोमी ताकाची कडी, काडीची हे पाहुण झडी न कराला वर कोमी ताकाची कडी. पाण्याची रंगता पाहुण न्यारी, बाई शेला न टोपी हे मैली, बाई शेला न टोपी हे मैली न भाऊ माई पराठी दैली. अशी कशी हवा हे चैली न भाऊ माई पराठी दैली. तोंडाच्या साली प्याला ना मुंगा, कारण निसर्गाचं संतुलन माणसाला खराब केलं. अडचण पडली की सायकल घेतली की टांग मारली की डायरेक्ट वावरांची झाडं तोडायसाठी. झाडं जर तोडले तर मग ढग कसे वाढतील, म्हणून विरुगाला की मग वरते पायतात खाली येते काय, पेरण्याची तयारी चालू असते. आणि म्हणून काडीची हे पाहून जडीन कराला वर मी ताकाची कडी. अरे पाण्याची रंगता पाहून न्यारी, बाई शेला न टोपी हे मैली न भाऊ माई पराठी दैली. कशी कशी हवा हे चैली न भाऊ माई पराठी दैली. तोंडाच्या साली प्याला न मुंगा, अरे मुंगाले पाहून झालो मी दंग. मला डोंग्या डोंग्या एवढा डोंग्या एवढा झाल्यानंतर मग त्याला लय खुशी येते शेतकऱ्याला. इकडे 300 रुपये क्विंटल वावरात हरभरा पेरते, 400 रुपये क्विंटल तर हॉटेलात खाते उसळ येणे येणे पोहे, म्हणून 1 रुपयानं खात्यात आहे. अरे मुंगाले पाहून झालो मी दंग, आमच्याच्या वर्षी पीक पाहून, दादा आमच्याच्या वर्षी पीक पाहून. झेंडू बाबाचा डोक्याले सोयली, झेंडू बाबाचा डोक्याले सोयली न भाऊ माई पराठी दैली. कशी कशी हवा हे चैली न भाऊ माई पराठी दैली. डवरे देऊन साडेचार फेरा, डवरे देऊन साडेचार फेरा. अरे तो गणेश वानखड मध्ये सोयाबीन पेर, तेलाच्या बाबती आली नाही उडी, तेलाच्या बाबती आली नाही उडी. त्याची गोठ नाही मले पडली, त्याची गोठ नाही मले